नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. मी रेस्क्यूसाठी आलेलो आहे आणि बघा इथे कोंबडीचे पिल्ले आहेत. हे पहिले बाजूला करतो मी, मग पुढे बोलतो. हे बघा ते कोंबडीचे पिल्ले ह्या लाकडांवरती होते आणि ते घरातले जे मालक आहेत त्यांना इथे साप दिसला होता. हे बघा इथे इंडियन स्पॅक्टिकल कोबरा होता. ते बोलतात की इथं नाग आहे, ते ओळखतात सापांना. तिथं ही कोंबडी होती तिथे आणि तिथे ते पिल्लं पण बसायचे पाठीमध्ये. आत्ताच जन्माला आले ते पिल्लं आणि इथे मी चेक करतोय साप दिसतो का काय, पण नाही दिसत मित्रांनो. आतमध्ये आहे, आपल्याला लाकडं काढावं लागतील कारण पिल्लांवरती वापिस हा साप येऊ शकतो. आणि हे बघा लाकडं आता काढायला घेतलेत, हे पूर्ण काढावं लागतील तरच हा साप भेटेल आपल्याला. आणि विषारी साप म्हटलं तर मला रेस्क्यू करणं गरजेचं नाही. बघा पूर्ण लाकडं काढले तेव्हा हा साप मिळाला आपल्याला. हे बघा त्याची शेपूट पकडून ठेवलेली आहे मी, कारण आता सोडला तर हा बाहेर पळून जाईल कुठे मोकळ्या मैदानात अडचणीत. आणि त्यांची खूप मदत झाली मला, घरातल्यांची सर्वांची. आणि मित्रांनो व्हिडिओ काढायला पण कोण नव्हतं, पण तिथल्याच एका मुलाला मी व्हिडिओ काढण्यासाठी दिला. तो पण घाबरायचा, लांबूनच काढत होता व्हिडिओ. हे बघा सरे लांब उभे आहेत, सरे बघतात आणि एकट्याच आहे तिथे मध्ये. फक्त त्यांनी मदत केली तशी लाकडं काढायला वगैरे. पण आता पुढचं काम माझं आहे आणि मी सापाला पण थोडा वेळ देतोय मित्रांनो, घाई करत नाही. हे बघा आणि आता मी त्याला काढतोय बाहेर. बिग साईज आहे मित्रांनो, खूप ताकद लावतो तो, कारण लाकडांमध्ये आणि कोणता पण साप असला असा मोठा तर तो खूप ताकद लावतो. आपल्या ताकदीप्रमाणे त्याची पण ताकद तो खेचण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला सुटण्याचा प्रयत्न करतो. आणि आता मी त्याला पटापट त्याला बाहेर घेऊन जातो मैदानात, कारण अडचण आहे तिथं खूप. कदाचित साप माझ्यावर बाईट करेल तर मला साईडला होता पण आलं पाहिजे, म्हणून त्याला मैदानात नेतो पहिले. हे बघा आणि तिकडेच पॅक करेन त्याला. आणि साप जो आहे मित्रांनो, हा साप जो होता तो रेल्वे ट्रॅक आहे, त्या रेल्वे ट्रॅक क्रॉस करून आम्हाला जावं लागतं. आणि त्या बाजूला गाव एक मुसळाचा पाडा, त्या पाड्यामध्ये हा साप होता मित्रांनो. तिथं आदिवासी लोक वगैरे राहतात आणि ते बरं ते मारत नाही मित्रांनो. ते मला नेहमी फोन करून कॉल करून मला बोलवतात आणि मी जातो. हे बघा चांगल्या साईजमध्ये आहे. मी चेक करतो त्याला ॲक्टिव्ह आहे का नाही आणि काय त्याला दुखापत झाली काय, लाकडांची काय लागलीत त्याला काय. आणि हे लोक चूल पेटवण्यासाठी, स्वयंपाक वगैरे करण्यासाठी असे लाकडं वगैरे जमा करून ठेवतात, घराला लागून असे रचून ठेवतात. त्याच्यामध्ये हे साप जाऊन बसतात मित्रांनो. कदाचित ते घरात पण जातात कधी कधी उंदरांच्या मागे. त्यांच्या लहान मुलं पण असतात, हे चावू शकतात, त्यांना पाय वगैरे पडला काय तर आम्हाला रेस्क्यू करावं लागतो असे साप मित्रांनो. विषारी म्हणतात आम्हाला रेस्क्यू करावंच लागतात आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी एकदम जंगलामध्ये सोडावं लागतं. हे बघा मी घाई करत नाही मित्रांनो, त्याला लगेच पॅक करण्यासाठी मला प्रत्येक सापाला वेळ द्यावा लागतो. सापाला पण वाटलं पाहिजे का ह्या व्यक्तीपासून आपल्याला काही धोका नाही आहे. आता मी त्याला बॅगरमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो पहिले, बघूया जातो का. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तिथे मला विचारण्यात पण आलं होतं मित्रांनो की धामण साप रॅटस्नॅक ह्याच साईजमध्ये असतो, ह्याच लांबीमध्ये असतो, पण तिला मागे अशी डिझाईन असते, म्हणजे रेषा वगैरे असतात मागे शेपटीला वगैरे. तर मी त्यांना म्हटलं की हा बरोबर आहे, कारण मी मागच्या टायमाला त्यांच्या इथे गेलो, त्यांना मी तितकी जानकारी दिली होती, पूर्ण माहिती दिली होती, मग त्यांना माहिती सर्व. आणि त्यांना एवढं पण मी सांगितलं की साप धामणीप्रमाणे मोठा असतो, जास्तीत जास्त 6 ते 7 फुटाचा त्याची वाढी असते, लांबी असते त्याची, तितके ते लांब होऊ शकतात 6 ते 7 फूट. तर त्यांना पण आश्चर्य वाटलं का खरोखर इतका मोठा असतो म्हणून, कारण आपण सांगू तेव्हाच त्यांना समजेल. हे बघा बॅगरमध्ये गेला ना तर मित्रांनो, तो पण त्याला जबरदस्ती टाकला पण नाही लगेच, कारण तो पिसाळला असता, खूप ॲग्रेसिव्ह झाला असता. त्याला मी जबरदस्ती नाही केली त्याला,
हे बघा किती शांत आहे, थोडा पण पिसाळलेला नाही तो, काहीच नाही, रागावलेला नाही आहे. आणि तो त्याच्या मार्गाने त्याला असं वाटतं की मी अजून पण निसर्गामध्ये फिरतोय, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहेत. आणि खरोखर त्याला मी काही त्रास दिलेला नाहीच आहे, फक्त त्याची शेपूट माझ्या हातामध्ये आहे बस, बाकी काही नाही केलेलं त्याला. आणि त्यांनी माझ्यावरती अजूनपर्यंत फणा पण उगारलेला नाही, काही नाही, एकदम शांत आहे तो. स्वभावच त्याचा शांत असेल कदाचित त्याला माझा स्पर्श जाणवला असेल की याच्यापासून मला काही त्रास नाही. आणि आता मी त्याला बॅगन मीठ टाकतोय बघा, तो स्वतःहून गेला लगेच, काही टेन्शन नाही मित्रांनो, लगेच पॅक करतो मी त्याला आता. आणि आता पॅक केल्यानंतर मित्रांनो मी आता वरती जी रशी बांधावी लागते, ती रशी बांधण्यासाठी मी नाही बांधणार, ती दुसऱ्याला बांधायला लावणार आहे. याचं कारण आहे मित्रांनो, कारण त्यांची पण थोडीशी हिंमत वाढली पाहिजे, सापांबद्दल त्यांना पण माहिती पाहिजे. तो येत नव्हता जवळ, पण त्याला मी बोलावलं तरी पण, आणि त्यांनी हिंमत करून आला तो. हे बघा आता मी रिलीज करण्यासाठी आलेलो आहे. रिलीज करताना थोडीशी झलक आम्हाला दाखवायला लागते मित्रांनो. हे बघा, नाग सोडताना खूप ॲग्रेसिव्ह असतो, पकडताना जितका नाही, पण सोडताना खूप ॲग्रेसिव्ह असतो मित्रांनो. हे बघा किती फणा करून येतो माझ्या स्टिकवरती, पण खूप फणा करून येतो, ॲग्रेसिव्ह आहे माझ्यावरती. मी जवळ गेलो तर नक्कीच तुम्हाला चावेल, पण मी त्याच्या रेंजच्या लांब आहे. हे बघा आता मी त्याला रिलीज केलेलं आहे. आणि परत एकदा तीच रिक्वेस्ट आहे मित्रांनो, कोणीही सापाला मारण्याचा प्रयत्न करू नका, सर्व मित्राला कॉल करून बोलवा. धन्यवाद.